होतं, बटन दाबलं की कोणी असा सुद्धा प्रचार केला, ही चेटकी बाग आहे, आणू नका गावात. त्या काळामध्ये असेही प्रचार झाले, अहो असं बटन दाबल्यावर कुठं लागतं का, चेटूक. मग झालं एवढं भरल्यानंतर एक दिवस एक म्हातारा आला. मग तिथे मुलं ठेवली होती. मास्तर कशाला बसतात, प्राचार्य तिथे बसले होते, मुलांना शिकून ठेवलं होतं. ते म्हणले व्हॉट इज दिस, व्हॉट्स गोईंग ऑन. ते म्हणे इट इज इलेक्ट्रिसिटी एक्झिबिशन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग दिस इज द ट्रेन, दिस इज द बल्ब, 20 पॉवर, 30 पॉवर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बट व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी. एक त्यातला जो लीडर होता तो म्हणला AC, दुसरा म्हणला DC. ते म्हणले AC DC आय एम नॉट आस्किंग यू. AC मीन्स अल्टरनेटिव्ह करंट अँड DC मीन्स डायरेक्ट करंट. आपल्याकडे AC आहे, अमेरिकेमध्ये DC आहे, म्हणून त्यांचं चालवणं सुद्धा इथून. त्यांनी तसं केलं म्हणून आपण असं केलं, असा आहे तो भाग. तो भाग निराळा आहे, अजून तितकी काय माहिती तुम्हाला आवश्यकता नाही. तेव्हा AC DC झालं. ते म्हणले आय एम नॉट आस्किंग यू whether it is an alternative current or a direct current. What is electricity? मग त्यांनी सराकडे गेले. सर आले, म्हणे सर, ते म्हणे व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी. ते म्हणे इलेक्ट्रिसिटी AC DC इट्स अ पॉवर. अरे आय अंडरस्टँड, पण काय सांग ना, इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय. त्याला घाम फुटला मास्तरला, कारण पोरांच्या पुढे उत्तर देता येईना. लीडिंग क्वेश्चन आहे, त्याच्यावरच्याला आणला. मग कॉलेजचा फिजिक्सचा स्पेशलिस्ट आणला. ते म्हणले हे काय विचारतात बघा, मगाचपासून हे म्हातारं त्रास देते. दुसऱ्या आलेल्या माणसांना सुद्धा प्रदर्शन नीट बघून देत नाही, आम्हालाही बघून देत नाही. ते म्हणले व्हॉट्स युअर प्रॉब्लेम. इट्स नो प्रॉब्लेम, यू सॉल्व माय प्रॉब्लेम. व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी. तेही भडकलं, त्यालाही माहीत नव्हतं. ते म्हणले वाय आर यू ट्रबलिंग अस, गो अँड आस्क थॉमस एडिसन. ज्याने शोध लावलाय, गो अँड आस्क थॉमस एडिसन. तो म्हणला सॉरी, आय एम मायसेल्फ थॉमस एडिसन, आय ऑल्सो डोंट नो. कळलं का. ते म्हणले मला बघायचं होतं तुम्हाला कुठपर्यंत कळलंय. मी थॉमस एडिसन आहे स्वतः, इलेक्ट्रिसिटीचा शोध मी लावला, पण व्हॉट इज इट हे मला माहिती नाही. याच्या मागे जी सत्ता आहे ती ईश्वरी सत्ता आहे. मला कळून घ्यायचं होतं की तुम्हाला कुठपर्यंत कळलं. अरे बापरे म्हणले, मला सुद्धा अजून माहिती नाही. म्हणून कळलं का तुम्हाला, तुम्ही देव आहे नाही म्हणा, कळलं न कळलं म्हणा, पण कळणं न कळण्याच्या मागे एक असं कळणं आहे, असं कळणं आहे की ज्याच्यानी कळते ते सुद्धा कळत नाही. ते कळून घेण्याकरता हे तत्वज्ञान आहे. माझं बोलणं कळलं का. म्हणून प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. जे अमर्याद आहे, जे असीम आहे, जे महान आहे, तेच तत्व आहे. आणि ते नुसतं समजून घेणं आणि समजता त्याचा अनुभव घेणं हे महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून जायचं नाही कुठे, हा अनुभव घेण्याकरता हिमालयात जायचं, गिरिकंदरामध्ये जायचं नाही, घरातल्या घरात चाल. काय दृष्टांत दिला, घरातल्या घरात चालतोय, पण एवढं चालून सुद्धा कुठेच गेला नाही, कुठेच पोचला नाही. याचा अर्थ कुठेच पोचायचं नाही, आहे त्याच ठिकाणी पोचलेलाच आहात. फक्त पोचायचं कुठे नाही, आहे ठिकाणच परिपूर्ण आहे एवढं कळणं हा ज्ञानोबारायच्या तत्त्वज्ञानाचा चितविलास आहे. मग आता ह्याचं उत्तर काय, हे चाललंय ते काय आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही विश्लेषण करू नका ह्याचं, चांगलं का वाईट, खरं का खोटं, पाप का पुण्य. हे खालच्या लेवलचा परमार्थ आहे तो. हो, काही काही माणसं जे तीर्थयात्रेला जातात ना, आपल्याकडे म्हण पडलाय ना, कोणी तरुण वय, आता ह्या टुरिस्टनी सगळे माणसं जाऊ लागली. ह्या सगळे टुरिस्ट निघाले आता, कितीतरी सेंटर केवढे काय भयंकर निघाले. नाही तर पूर्वी निघाले की नाही, कुठे निघाला काशीला. हे काय वय आहे वय, म्हणजे काय म्हातारपणी का जायचं, आयुष्यभर पाप करून घ्यायचं.
नको ते धंदे करायचे आणि शेवटी धोन मारायचं. काय आश्चर्य आहे की नाही? हे काय वय आहे का? हे वय कशाचं आहे? अहो, मी अनुभवलं आहे. कोरेगावचा आमच्या भागातला एक मनुष्य डॉक्टर माझ्याकडे आला. मला म्हणाला, बाबा महाराज, माळ घालायची माझी खूप इच्छा आहे. घातली आणि घरी गेल्यानंतर बापाने तोडून फेकून ठेवली. तुझं काय वय आहे का म्हणले? दुकान चालवायचं का पंढरीच्या वाऱ्या करायच्या? मी म्हटलं, आता तुझा बाप जर तुला वैरी भेटला तर बाबा महाराज काय करणार आहेत? त्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं, ऐकण्यासारखं आहे. अजून तो मनुष्य माझ्या समोर आहे. तो म्हणाला, बाप म्हणाला, 50 रुपये वारीला खर्च पडण्यापेक्षा सिनेमाला जा, पण सकाळी उठल्यावर धंद्यावर पाहिजेस. अहो, पण म्हणला, मी एकादशीला 1 दिवस जाऊन येतो. महाराजांनी शपथ घेतली आहे वारी करण्याची, अजिबात नाही जायचं म्हणला. माझं बोलणं कळला. बाप जर असा निघाला तर पुढची पुरं काय करणार? सध्या बापच. पुढचं तुम्हाला समजल्यामुळे पुढचं मला बोलायची आवश्यकता नाही. माझं म्हणणं आहे, सध्याची मुलं बिघडलेली नाहीत, बापच बिघडलेली आहेत. पहिल्यांदा कोणाची सुधारणा करायची असेल तर ते बापांची सुधारणा करायला पाहिजे आणि मग पोरं आपापच होतील. घरात पडलेला अर्धा ग्लास, पाव ग्लास, ते पोर रांगत येतं ना, जिभेला लावतं. अर्थात काही वाईट नाही आहे, पितृदेवांचा प्रसाद आहे. पितृदेवा, आता काय सांगू मी, नाही का? अरे, आपल्या जीवनामध्ये आपण किती कमवतो, काय करतो, किती शिकलो याला महत्त्व नाही. जीवन आपलं कसं सुखी आहात का एवढं करून तरी. आज तुमच्याकडे बघून मला एक गोष्ट आठवली बघा. माझे कार्यक्रम परभणीला चालू होते. ऐकण्यासारखं आहे, म्हणजे मी कधी विसरलोच नाही. कारण का, त्या दिवशीच्या प्रवचनामध्ये माझ्यातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. 2-3 डॉक्टर मित्र होते आणि त्याच्यातला एक गेला. ते ह्याच्यातलेच होते सगळे. एक गेला. गेल्याबरोबर पुढचा ऐका, जो त्याच्याबरोबर घेणारा होता तो त्या चितेजवळ गेला आणि उद्या मी कुणाबरोबर पिऊ म्हणून त्या चितेत उडी टाकली. त्या डॉक्टर बरोबर तो डॉक्टर सती गेला. ह्याच्यात कोणचंही नाही. तुम्ही 20 वर्षापूर्वी घडलेली आणि मला श्रद्धांजली अर्पण करण्याची पाळी. आता काय मी सांगू. म्हटलं, घडलं ते फार वाईट घडलं, असं घडू नये, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. दुसरं काय म्हणणार? मला सांगा, हे काय किती अवघड आहे, किती अवघड आहे जीवन. हे बघा, नुसता विचार चांगला असून भागत नाही. विचार जेव्हा कृतीतून प्रवाहित होतो तेव्हा जीवनाचा उद्धार होतो. तुम्ही गोळ्या देऊन काही उपयोग नाही, त्या आम्ही घेतल्या पाहिजेत. आम्ही जर घेतल्या नाही तर तुमच्या गोळ्या काय करणार? काही काही माणसं इतकी तयार असतात ना, गोळ्या नकोत असतात ते फेकून देतात गोळ्या, आणि तुमच्या गोळ्या घेऊन आम्हाला काही परिणाम. अरे कशा काय? घेतलंच नाही तर पुढे काय व्हायचं आहे? माझं बोलणं कळलं का? औषध घेतलं पाहिजे, त्याने जो अभ्यास केला, जे शिकले, याला ही गोळी, हे जे आहे ते घेतलं पाहिजे. तसं प्रवचन जे ऐकतो, मला नाही म्हणायचं तुम्ही ज्ञानेश्वर महाराज व्हा, मलाही व्हायचं नाही, तुकाराम महाराज सुद्धा व्हायचं नाही, कोणीच व्हायचं नाही. आहे तिथे जन्माला आलोय, तो शेवटचा श्वास सुखाने आणि आनंदात जावा, याच्यापेक्षा काहीही देवाला मागायचं नाही. माझं बोलणं कळलं का? तुम्ही जास्ती भानगडीत पडू नका. तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वर महाराज व्हायचं आहे, गावाच्या बाहेर घर जाईल. ज्ञानेश्वर महाराज व्हायचं आहे, दगडानी माणसं मारतील. एकनाथ महाराज व्हायचं आहे, 108 वेळा कुणीतरी थुंकायला तयार होईल. तेव्हा ह्या भानगडीच नको. आलं का लक्षात? कारण हे बघा, एकनाथ महाराजांनी थुकलं तरी काही केलं नाही, आपल्याला बंधनाला काही करायचं नाही. थुकलं तो थूक. एक मला बोलता बोलता आठवलं, ख्रिश्चॅनिटीमध्ये असं आहे की आपल्या जर एका गालात मारली तर आपल्या सहनशीलता असावी, आपण दुसरा गाल पुढे करावा, असं ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलं आहे. एक मारली तर दुसरं केलं. तेव्हा त्यांनी काय केलं? त्यांनी ओळखला हा ख्रिश्चन आहे म्हणून, फाडकन मारली. फाडकन हा केला,
आणि दुसरा हात उचलल्यावर तिसरी त्याला ह्यानी मारली, चौथी ह्यानी मारली, पाच, हे काय करतोस म्हटला. नाही, आमची ख्रिश्चनी सांगितले एक मारल्यानंतर दुसरा गाल पुढे गेला, आता इथून पुढचे गाल सगळे तुझे, तिसरा तुझा, पाचवा तुझा, सहावा तुझा. नाही अहो, आपली अवस्था अशीच आहे. नाथांच्या अंगावर 108 वेळा थुकला, तुमच्याकडे नुसतं थुक, खलास. काय 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 कुणाकडे बघून खाकरला, नाही का. अहो, माणसं अशी आहेत, नुसतं खाकरला आपल्याकडे बघून ना तरी आपला पारा एकदम कुठच्या कुठे सुटतो. अहो, त्याने आमच्याकडे बघून खाकरला, अरे खाकरला म्हणजे त्याला खाकरा आला म्हणून खाकरला, नाही नाही मुद्दाम. माझं बोलणं कळलं का. नाथ होणं किती अवघड आहे हो, किती अवघड आहे. म्हणून या भानगडीत पडूच नका. निदान तुमच्या माझ्यापुरतं आपलं जीवन, आपला शेवटचा श्वास सुखाने गेला, आनंदात गेला तरी पुष्कळ झालं. आणि जेव्हा चांगल्या मार्गाने एखादी गोष्ट आपल्या घरात येते, चांगल्या मार्गाने आलेलं धन, चांगल्या मार्गाने आलेली वस्तू, चांगल्या मार्गाने आलेलं नाव लौकिक, हे शेवटपर्यंत सुख देतं. वाम मार्गाने आलेली संपत्ती कधी सुख देत नाही. एखाद्या एरियाचा डॉन म्हणून नाव कमवा, कमवता येईल, पण चांगला आहे का, चांगला आहे का. वाम मार्गाने कोणचंही आलेलं समाधान देत नाही. चांगल्या मार्गाने आलेला मनुष्य समाधान शेवटी असतो, त्याचं समाधानाला कोणी हात लावू शकत नाही. माझं बोलणं कळलं का. त्यांनी जे घडलं ते प्रभू कृपेने घडलं म्हणतो. नीट लक्षात घ्या. कोणी मिजाज मारायची गरज नाही की मी असा आहे मी तसा आहे. आज एवढं मोठं नाव लौकिक काय लाखो माणसं आहेत. मिजाज मारायची बाबा महाराजांनी गरज नाही. असे 56 बाबा महाराज देव प्रगट करील. जे घडतंय ही पांडुरंगाची सद्गुरूची कृपा आहे, देवाचा आशीर्वाद आहे. जीवनामध्ये जे चांगलं घडेल किंवा वाईट म्हणेल ही श्रीहरीची इच्छा म्हणून स्वीकारा, तर जीवनामध्ये समाधान भेटेल. नाहीतर आयुष्यभर अतृप्त राहाल, अतृप्त हाल, अतृप्त, शेवटपर्यंत समाधान नाही. म्हणून असे इथे म्हटलंय, ए टीचर विल पनिश यू विथ ए स्टिक, ए गुरु विल पनिश यू विथ कंपॅशन. फार सुंदर सुंदर लिहिलंय. ए टीचर इज ए पीपल व्हॉट ए फादर इज ए टू ए सन, ए गुरु इज ए पीपल व्हॉट मदर इज ए टू ए चाइल्ड. शिक्षक आणि मास्तर याच्यातला, गुरु याच्यातला फरक दाखवला की गुरु काय आहे, बाप मास्तरसारखा असतो. बरोबर आहे, तसं असायलाच पाहिजे थोडंसं तरी. का केलं नाहीस, अभ्यास केला नाहीस, अमकं केलं नाहीस, आई राहू द्या हो आता करील ना. काय म्हणून घरात आई बाप दोन्ही मिळून असतात ना, हे एक बाजू एकाने सांभाळायची, दुसरी दुसऱ्याने सांभाळायची. काय म्हणून घर चालतं बरं का. बाप मास्तर, उठलास का नाही, गेलास का नाही, अभ्यास केलास का नाही, बरोबर आहे. अहो ते बाप तत्वच तसं आहे. माझं बोलणं कळलं का. बाप तत्वच तसं आहे. बाप हे संरक्षणीय तत्व आहे आणि आई हे पालनीय तत्व आहे. आई पालन करते आणि बाप संरक्षण करतो. बापाला वाटतं माझ्या मुलाला कुणी शेवटपर्यंत त्रास देऊ नये, हे बापाला वाटतं. आई म्हणते असू दे की जरा निजत ना, हेच वय आहे ना. म्हणून सगळ्या घरात बघा सुरतेत असतात. जरा निजलं तर काय बिघडलं जरा. आणि एवढं तुम्ही केलंय ते कुणाकरता केलंय. प्रत्येक आईची भूमिका असते. एवढे केले तर तुम्ही कुणाकरता केलंय. जरा राहू दे की. आमच्या घरात सुद्धा तसंच आहे, तसं काही फरक नाही. काय अहो माझं घर काय तुमचं घर काय, घर म्हटल्यानंतर तिथे असणारच ना. काही फरक आहे का, फरक आहे का, हे असतंच असं. पण एक लक्षात ठेवा, दोन्ही तत्वाची गरज आहे. संरक्षणीय तत्वाची गरज आहे आणि पालनीय तत्वाची गरज आहे. आणि ही दोन तत्व, म्हणून ज्या मुलांची वाढ लहानपणी आई वडिलांच्या छायेखाली होते त्याची परिपूर्ण वाढ होते. आणि जिथे आई असते आणि बाप नसते कुठेतरी कमतरता असते. म्हणून बाप रागवायला पाहिजेच. मी मागेही सांगितले, पुन्हा मुद्दाम सांगतो, बाप समजून घ्या. जी केव्हाही मुलाकरता रडू शकते ती आई, पण मुलासमोर न रडता मुलाचं जरा इकडे तिकडे झालं तर रात्री डोकं उशीत खुपसून जर रडतो
ज्याचे अश्रू कोणाला दिसत नाहीत तो बाप आहे, तो बाप आहे. बापाचं रडणं कोणाला दिसत नाही, आईचं दिसतं. बायकांचं चुकीचंच नाही आहे, देवानी त्यांच्या नळाला वॉशर घातलेलाच नाही. व्हेरी सॉरी. रामराव, तुम्हाला एवढं का बरं वाटलं? तुम्हाला एक मुद्दा दिला मी. ते नळाला वॉशर नसला ना म्हणजे ते कायम टपकत असतं. तसं देवानी वरूनच त्यांना वॉशर घातलेलाच नाही, त्यामुळे जरा काय झालं. पुरुष कसा असतो, ते असं करतो म्हणजे अश्रू येत नाही असं नाही, ते असं करतो म्हणजे तो आवरून धरतो. आम्ही काय दगड आहो का आम्ही, असं काय करता तुम्ही? पण देवाने करताना असं केलंय. आई हे पालनीय तत्व आहे आणि पिता हे संरक्षणीय तत्व आहे. आणि पुढे सांगू का, या दोघांचं कॉम्बिनेशनमध्ये ज्ञानोबा तुकोबा आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू. काय म्हणतायत? तुम्ही संत माय बाप. महाराज, तुम्ही नुसते संत नाही तर तुम्ही माय आहात, तुम्ही बाप आहात. या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही आहात. म्हणून भेदभाव कधी केला नाही, कधी केला नाही. एवढा तत्वज्ञान उघडं करताना लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. काय म्हणतायत? कोण आहे तुम्ही? अहो प्रगट केलं, प्रगट गुह्य बोले. जे वेद मुका झाला, वेद गप्प बसला, तो बोलला नाही. पण संतांनी उघडे बोलले. त्यांना माहिती होतं जग शहाणं केल्याशिवाय तरणोपाय नाही. बायकांना तुम्ही दांबून ठेवलं होतं. आज प्रत्येक बाई मुलगी शहाणी होते. पुढची पिढी तर याच्यापेक्षा शहाणी होईल, पण अतिशहाणी होऊ नये. माझं बोलणं कळलं का? शहाणपण इतकं असू नये की भस्मासुराला वर दिल्यानंतर त्याच्या डोक्यावरच हात ठेवावा, इतकं असू नये. इतकं शहाणं कोणी होऊ नये की लग्न संस्थात टिकू नये, इतकं शहाणं कोणी होऊ नये. पुण्यातले एक नामांकित वकील मला म्हणाले, बाबा महाराज, सध्या सगळ्या टॉपमोस्ट लोकांमध्ये, सुशिक्षित लोकांमध्ये जवळजवळ 50% आसपास पहिल्या वर्षातच डिवोर्स आहेत. कारण तू इतकं कमवतेस तर मी इतकं कमवतो, कशाला मी तुझ्या पुढे वाकायला पाहिजे.